नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी मित्र शिवाजी गायकवाड. आज तुम्हाला एक महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती सांगणार आहे. आपल्या देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त लागवड सध्या ऊसाची होत आहे आणि त्या ऊसाच्या बद्दलच थोडक्यात सांगणार आहे. केंद्र शासनाने FRP जाहीर केलेला आहे. FRP सध्या 3550 रुपये जाहीर केलेला आहे. त्यामुळे सर्व कारखानदाराला 3550 रुपये भाव देणं बंधनकारक आहे. आणि मागच्या वर्षी ऊसाचा FRP होता 3400 रुपये. म्हणजे यावर्षी 150 रुपये FRP जास्त जाहीर केलेला आहे. म्हणजे वर्षालाच केंद्र शासन 100, 50, 150 रुपयाप्रमाणे FRP वाढवत राहतं. पण FRP वाढवण्यापेक्षा म्हणजे FRPचा जो दर वाढतो आहे त्यापेक्षा दर वर्षाला ऊसाचा उत्पादन खर्च वाढत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा FRPची वाढ कमी होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने यावर्षी 3550 रुपये जाहीर केला, हे चांगली गोष्ट आहे. पण तोच भाव सर्व कारखानदार महाराष्ट्रामध्ये देतात का हे पण तुम्ही पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रामधले काही कारखाने जर सोडलं तर 3550पेक्षा भाव म्हणजे 3550 हा भाव कोणच देत नाही. काही कारखाने सोडले तरच म्हणजे जवळपास एक कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचे जे कारखाने आहेत ते 3500 रुपयेपर्यंत भाव देत आहेत. आणि प्रत्येक कारखानदाराचं म्हणणं काय, रिकव्हरी. केंद्र शासनाने काय केलेलं आहे, ज्या कारखानदाराचा रिकव्हरी 9.5पेक्षा जास्त आहे त्या कारखानदाराने कंपल्सरी 3550 रुपये FRP देणं गरजेचं आहे, देणं बंधनकारक आहे. त्यांनी कारखानदाराला केंद्र शासनाने बंधनच दिलेलं आहे की जर ऊसाला FRP म्हणजे ऊसाला जर रिकव्हरी 9.5पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 3550 रुपये FRP देणं बंधनकारक आहे. जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र जरी सोडला, पश्चिम महाराष्ट्र सोडून जर दुसऱ्या तुम्ही विदर्भात किंवा मराठवाड्यात, आता आपण मराठवाड्यात धरू, मराठवाड्यातील किती कारखाने आहेत की जे भाव 3550 देतात? एकही कारखानदार नाही. असे काही कारखाने सोडले तर जवळपास 3100-3200 रुपये पण त्यांनी भाव जाहीर केला आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला केंद्र शासनाने बंधन केलेलं आहे 9.5 रिकव्हरीपेक्षा. जर एखाद्या कारखानदाराची म्हणजे मराठवाड्यातील कारखानदार काय म्हणतात की आमच्या ऊसाचा रिकव्हरी 9.5पेक्षा आहे, 9.5पेक्षा कमी आहे. मग तरी पण केंद्र शासनाने 9.5पेक्षा कमी रिकव्हरी असलेल्या कारखानदारांना 3290 रुपये FRP केलेला आहे. त्यामुळे तुम्ही 3290पेक्षा 1 रुपया पण कमी देऊ शकत नाही. ही केंद्र शासनाने बंधन केलेलं आहे सहकारी साखर कारखान्यांना. म्हणजे मला सांगा, एक तुम्हाला उदाहरण देतो. साताऱ्याचे बरेच साखर कारखाने आहेत. साताऱ्यातला तुम्हाला साखर कारखाना सांगतो. कृष्णा सहकारी साखर कारखाना, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, रयत अथवी शुगर्स आणि जयवंत शुगर्स असे बरेच कारखाने आहेत की जे 3500 रुपये त्यांनी FRP जाहीर केला आहे. आणि कोल्हापूरचे पण बरेच कारखाने आहेत, त्यांनी 3100, 3200, 3300 असे 3500 रुपयापर्यंत त्यांनी पहिला हप्ता नाही पण पूर्णपणे जो हप्ते 1, 2, 3 हप्ते असतील ते काय कारखान्याच्या मनावर आहे, पण त्यांनी 3500 रुपये बऱ्याच कारखान्यांनी जाहीर केलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाला रिकव्हरी म्हणजे कारखानदाराला रिकव्हरी 9.5पेक्षा जास्त येतो म्हणून त्यांना ते परवडतं. आणि मराठवाड्यातील साखर कारखान्याचा जर रिकव्हरी 9.5पेक्षा कमी आहे तर 3290 रुपये भाव देणं बंधनकारक आहे. पण यावर्षी काय झालेलं आहे, केंद्र शासनाने आता म्हणजे प्रत्येक वर्षी शेतकरी आणि कामगार पक्ष जो असतात, शेतकरी कामगार पक्ष असेल, शेतकरी असतील, हे प्रत्येक वर्षाला केंद्र शासनाला भांडतात, महाराष्ट्र शासनाला भांडतात की आमच्या ऊसाला भाव द्या. पण असं यावर्षी असं झालेलं आहे, यावर्षी जास्त पक्ष जे आहेत म्हणजे कामगार पक्ष असतील किंवा शेतकरी असतील, यावर्षी असे कोणीही जास्त भांडलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी आनंदाची बातमी आहे की यावर्षी केंद्र शासनाने 3500 रुपये 3550 रुपये FRP जाहीर केल्यामुळे सर्व शेतकऱ्याच्या खिशात यावर्षी जास्त पैसे येतील. पण माझी विनंती आहे, मराठवाड्यातील कारखानदारांना माझी विनंती आहे की त्यांनी 3290 रुपये FRP जाहीर केलेला आहे. 9.5 रिकव्हरीपेक्षा कमी ही केंद्र शासनाचं बंधन आहे. म्हणून तुम्ही पण 3290पेक्षा कमी भाव देऊ नका. आता जर भाव सांगायचं झालं तर मराठवाड्यातील आता मी आहे धाराशिव जिल्ह्याचा, लातूर जिल्ह्यातील मांजरा सहकारी साखर कारखाना आहे, त्यांनी 3150 रुपये भाव जाहीर केला आहे. त्यांचा दर ओके आहे. तसेच किल्लारी साखर कारखाना जो आहे औशाचा, त्यांनी पण
3,011 काहीतरी भाव जाहीर केला आहे. तो पण भाव सध्या असं योग्य वाटतो. पण माझं असं एक म्हणणं आहे, शेतकऱ्याचं तुम्ही नुकसान करू नका. शेतकऱ्याच्या ऊसाला भाव द्या, कारण शेतकऱ्यांना इतर पिकामध्ये तर काहीच राहत नाही, बरोबर आहे. इतर पिकामध्ये सर्व उत्पादन खर्च एवढा वाढलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना काही राहत नाही. शेतकऱ्यांना राहतो काय तर ऊसामध्ये थोडा पैसा, त्यामध्ये पण तुम्ही ऊसाला दर कमी दिल्यानंतर शेतकऱ्याच्या खिशात काय राहणार आहे आणि शेतकरी मोठा कधी होणार आहे. माझं सर्व कारखानदाराला विनंती आहे की केंद्र शासनाने बंधन केल्याप्रमाणे जर तुमची रिकव्हरी 9.5पेक्षा कमी आहे, आम्ही मान्य करतो, शेतकरी तुम्हाला मान्य करतो की 9.5पेक्षा तुमची रिकव्हरी कमी आहे, 3290पेक्षा तुम्ही भाव का कमी देता, हे माझं म्हणणं आहे. त्यामुळे सर्व मराठवाड्यातील विदर्भातील सहकारी साखर कारखान्यांनी केंद्र शासनाने बंधन केल्याप्रमाणे 3290पेक्षा तुम्ही भाव कमी जाहीर करणं म्हणजे चुकीचं आहे. जर हा भाव पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदाराला परवडतो, FRP प्रमाणे बरेच कारखाने त्या ठिकाणी भाव देतात, तर मराठवाड्यातील आणि विदर्भातील कारखानदाराला का परवडत नाही. तुम्हाला केंद्र शासनाने बंधन दिलेलं आहे, तरी पण तुम्ही भाव का कमी देता. माझी सर्व कारखानदाराला कळकळीच विनंती आहे की शेतकऱ्यापासून शेतकऱ्याला कमीत कमी उत्पादनाचा जो सोर्स आहे ऊस, त्यामध्ये तर पैसे कमी करू नका. त्यामुळे केंद्र शासनाने ठरवल्याप्रमाणे तुम्ही भाव जाहीर करा. आणि इतर जे कारखाने आहेत, बऱ्याच कारखान्यांना जाहीर केलेले आहेत, पण 3290पेक्षा कमीत कमी 3100-3200 प्रमाणे तर तुम्ही भाव द्या. शेतकऱ्याच्या हातात काहीतरी पैसे लागू द्या. इतर कुठल्याही पिकामध्ये काही राहत नाही. ही माझी सर्व कारखानदारांना विनंती आहे. धन्यवाद. कृषी मित्र शिवाजी गायकवाड. आणि आपल्या चॅनलला जर कोण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशीच तुम्हाला व्हिडिओ घेऊन येतो. धन्यवाद.